नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय मराठी अक्षर भारती कविता 12वी रंग मजेचे रंग उद्याचे। या कवितेचा अभ्यास आपल्याला स्वाध्यायाच्या मध्ये ज्या कृती दिल्या आहे त्या कृती सोडून ही कविता समजून घ्यायची आहे। या कवितेचा अभ्यास करायचा आहे। तर स्वाध्यायाला सुरुवात करण्या अगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया। रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी। जन्म 1958। प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, छात्र प्रबोधन, किशोर वयम यासारख्या विविध नियतकालिकातून गद्य व पद्य लेखन। मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा, संबंध, बदलत गेलेली सही, रात्र, दुःख आणि कविता हे कविता संग्रह। हृदयस्पर्शी, संभ्रमाच्या पाण्यात, कटांगळ्या हे ललित लेख संग्रह। स्त्री, स्वत्वाचा शोध, स्त्री प्रश्न एक आवर्त हे वैचारिक लेख संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित। 2 काव्यसंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त। महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, कामगार साहित्य परिषद, गदिमा प्रतिष्ठान यासारख्या अनेक संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरलेले असले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये। पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही। निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंदही मिळेल असा दृष्टिकोन कवयित्रीने या कवितेत मांडला आहे। आता आपण स्वाध्यायामध्ये ज्या कृती दिल्या आहेत त्या कृती सोडवायला सुरुवात करूया। कृतीमध्ये पहिली कृती आहे अ, कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघ तक्ता तयार करा। पहिले आहे पुस्तकामध्ये लिहून दिला आहे की डोंगरावर बिया उधळणे, ही झाली पहिली क्रिया। त्या क्रियेचा काय करायचा आहे, ओघ तक्ता तयार करायचा आहे। तर उत्तर, देशी झाडे उगवणे, रान गच्च माजणे, आभाळातून पाऊस पडणे हा बी रुजण्याच्या क्रियेचा ओघ तक्ता आपल्याला तयार करता येतो। दुसरी कृती आहे आ, आकृती पूर्ण करा। आकृती पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य। उत्तर, काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे। व्यवस्थित आकृती काढायची आहे। पेनाने किंवा पेनानेच आकृती काढली तरी चालेल। राबणाऱ्या हातांना पाठबळ देणे, काळी आई जगवण्यासाठी काय करावं लागेल तर राबणाऱ्या हातांना पाठबळ द्यावं लागेल। डोंगरावर बिया उधळाव्या लागतील, डोंगरावर बिया उधळणे आणि देशी झाडे रुजवणे। त्यानंतर दुसरी कृती आहे चौकटी पूर्ण करा। चौकटी पूर्ण करामध्ये अ आहे जेथे दृष्टी पोचते असे ठिकाण। उत्तर आहे फुला फुलाचे दाट ताटवे। दुसरा आहे कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट। उत्तर आहे सृष्टी। तिसरी कृती आहे कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा। पहिली संकल्पना आहे अ, आभाळाचे छत्र। उत्तर, आभाळाचे छत्र म्हणजे आभाळाची माया, आभाळाचा आधार, माणसांना मिळणे। आभाळातून पाऊस पडतो त्यामुळे धान्य पिकते, माणूस जगतो, म्हणून त्यास आभाळाचे छत्र किंवा सावली म्हटले आहे। दुसरी संकल्पना दिली आहे गर्वरेशीम सळसळ। उत्तर, जेव्हा पाऊस पडून धरती हिरवीगार होते, माणसाच्या मनात समृद्धीची पालवी फुटते, मनातल्या या नाजूक, कोमल व आनंदी भावनाच्या आंदोलनाला गर्वरेशीम सळसळ म्हटले आहे। चौथी कृती आहे कृती पूर्ण करा। त्यामध्ये अ आहे कष्ट करणाऱ्यांना मदत करू या आशयाची ओळ शोधा। उत्तर, ती ओळ आहे मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी।
दुसरा आहे दौलत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. उत्तर यंत्राच्या संगतीत काय मिळणार आहे. या प्रश्नाचे उत्तर दौलत येते. अशा प्रकारे हा प्रश्न तयार करता येतो. आणि ई आहे कवितेतील यमक अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा. उत्तर पहिली जोडी आहे दृष्टी सृष्टी, पुष्टी वृष्टी, कष्टी तुष्टी, तुष्टी गोष्टी. अशा प्रकारे यमक अलंकार साधणारे हे शब्द आहेत. अशा प्रकारे चौथी कृती पूर्ण करता येते. त्यानंतर स्वाध्यायामध्ये 5वी कृती आहे काव्यसौंदर्य. काव्यसौंदर्यामध्ये आहे खालील ओळींचे रसग्रहण करा. ओळी आहेत हिरवी हिरवी मणे भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भरेशीम सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी. उत्तर कविता रंगमजेचे रंग उद्याचे. प्रस्तुत कवितेच्या कवयित्री अंजली कुलकर्णी. प्रस्तुत कवितेचा विषय रंगमजेचे रंग उद्याचे. या कवितेतून कवयित्रींनी संगणक युगातही निसर्गाची दौलत जोपासायला हवी हे सुंदर शब्दात सांगितले आहे. प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ. ओळी आहेत हिरवी हिरवी मणे भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भरेशीम सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. अवतीभोवती सृष्टीमध्ये फुललेल्या हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहून आपली सर्वांची मनेही हिरवीगार प्रसन्न व्हावीत. रेशीम मखमली गाभ्यासारखा निर्मळ आनंद प्रत्येकाच्या मनात सळसळेल व या समृद्धीच्या कहाण्या आपण अभिमानाने सर्व जगाला सांगूया. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. रंगमजेचे रंग उद्याचे या कवितेमध्ये कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी यंत्रयुगातही पर्यावरण सुंदर ठेवावे म्हणजे मानवी मनेही समृद्ध होतात हा संदेश दिला आहे. मानवाने पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. निसर्गाशी एकरूप होऊन जगण्यातच खरा आनंद आहे हा महत्त्वाचा संदेश ही कविता देते. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. यंत्राच्या संगणकाच्या युगामध्ये निसर्गप्रेमाचे महत्त्व सांगणारी ही कविता मला खूपच आवडली. कारण यंत्रयुगात पर्यावरणाचा झपाट्याने नाश होत आहे. पर्यावरणाची होणारी हानी थांबवून पर्यावरणाचे रक्षण आपण केले पाहिजे. तरच निसर्गाच्या विविध मनोहारी सौंदर्यात जगण्याचा मनस्वी आनंद आपणास मिळू शकेल. आणि शेवटचा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेत दिलेल्या शब्दाचे अर्थ. पहिला शब्द आहे पुष्टी दुजेरा. हात हस्त, झाड वृक्ष, वृष्टी वर्षाव, दौलत संपत्ती, तुष्टी तृप्ती समाधान. अशा प्रकारे आपण दिलेल्या ओळींचे मुद्देसूद रसग्रहण केले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते. उत्तर पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन कसे करावे हे कवितेतून सांगताना कवयित्री म्हणतात रंग उद्याचे व रंगमजेचे पाहण्यासाठी या सृष्टीला जीवाभावाने जपायला हवी. संगणक हा अन्नधान्य देत नाही, त्यामुळे मातीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याला पाठबळ देऊन काळ्या आईची सेवा करायला हवी. डोंगरावर बिया उधळून द्याव्यात, त्यातून देशी झाडे उगवतील, दाट राने फोफावतील, त्यामुळे पावसाचा वर्षाव होऊन धरती हिरवीगार होईल. पृथ्वीला दुष्काळापासून वाचवण्यासाठी झाडे लावायला हवीत. निसर्गाचे सौंदर्य टिकवायला हवे. मातीशी असलेली आपुलकी तोडू नये. पर्यावरणाची जोपासना करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करायला हवेत. तेव्हाच धरतीवरच्या हिरव्या छटा पाहून मानवी मन आनंदित होईल. तिसरा प्रश्न आहे वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा. उत्तर आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती आपली माता आहे. ती संपन्न व समृद्ध राहावी यासाठी पृथ्वीची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. प्रचंड जंगलतोडीमुळे जंगले भकास झाली आहेत. त्यामुळे पाऊस पडत नाही. कोरड्या दुष्काळाचे संकट पृथ्वीवर सतत येत असते. म्हणून पृथ्वीला उजाड होण्यापासून वाचवण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम त्वरित राबवणे आवश्यक आहे. पृथ्वीला वाचवणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. पाणी वाया दवडणे, पाण्याचा गैरवापर करणे चुकीचे आहे. तसेच वायू प्रदूषण व जलप्रदूषण यांना आळा घालणे आवश्यक आहे. पृथ्वी हिरवीगार करणे हाच पृथ्वीला वाचवण्याचा एकमेव उपाय आहे.
अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व कृतींचा आपण अभ्यास केला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे विरामचिन्हे. पुढील ओळीतील विरामचिन्हे ओळखा. इथं विरामचिन्हासहित ओळ लिहून दिली आहे. त्या ओळीमध्ये 2 विरामचिन्हे आली आहे. त्यांची तुम्ही नावे ओळखून कमेंट बॉक्समध्ये पाठवायची आहे. तर ती ओळ आहे, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसी कष्टी. फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी या ओळीमध्ये जे काही विरामचिन्हे आले आहे त्या विरामचिन्हांची नावे आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायची आहेत. अशा प्रकारे वर्ग 10वी विषय मराठी अक्षर भारती कविता 12वी रंगमजेचे रंग उद्याचे या कवितेचा स्वाध्याय, कृती, गृहपाठ आज आपण अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.